नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक व्हरायटीचे KDS 726 फुले संगम या व्हरायटी बद्दल आज आपण संपूर्ण माहिती याने याचा कालावधी किती आहे, उत्पादन किती आहे, रोग प्रतिकारक क्षमता आणि एकरी बियाणे किती वापरावे, जर टोकन केले तर टोकन साठी किती किलो बियाणे वापरावे आणि शिफारस कोणकोणत्या राज्यामध्ये आपण ह्याची लागवड करू शकतो आणि उंची किती आहे, जी फुलांचा रंग कसा आहे, पेरणीचा हंगाम किती आहे, या सर्व डिटेलवर आज आपण चर्चा करणार आहोत, याने माहिती सांगणार आहोत। जर आपण याचा कालावधी जर पाहिला, KDS 726 फुले संगम याचा कालावधी जर पाहिला गेला तर याचा कालावधी आपल्याला 110 ते 115 दिवस एवढा दिसून येतो। आणि उत्पादनामध्ये जर आपण उत्पादन पाहिलं तर सरासरी आपल्याला हलकी जी जमीन आहे यावर आपल्याला 10 ते 12 क्विंटल एकरी आपल्याला उत्पादन मिळून जातो। जर भारी जमीन असेल तर आपल्याला 14-15 क्विंटल एकरी उत्पादन आपल्याला मिळून जाईल। जर आपण याची रोग प्रतिकारक क्षमता जर पाहायला गेलो तर त्यावर आपल्याला तांबेरा, रोगास आणि जी खोडमाशी आहे यावर मध्यम आकाराची रोग प्रतिकारक क्षमता आपल्याला आढळून येईल। आणि आपल्याला 1 एकर साठी किती बियाणे वापरावे, तर 1 एकर साठी आपल्याला पेरणीसाठी 20 ते 22 किलो आपण एकरी बियाणे आपण वापरू शकतो। जर आपण टोकन केले तर टोकनला आपल्याला 12 ते 14 किलो एकरी आपल्याला बियाणे लागेल टोकन साठी। आणि आता कोणकोणत्या राज्यामध्ये हे व्हरायटीची आपण लागवड करू शकतो, तर यामध्ये आपल्याला 1 नंबरला आहे महाराष्ट्र। या व्हरायटीची लागवड म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो। दुसरा आहे कर्नाटक, तिसरा आंध्र प्रदेश, तामिळनाडू व मध्य प्रदेश, या सर्व राज्यामध्ये आपण 726 या वाणाची व्हरायटीची आपण लागवड करू शकतो। जर आपल्याला ह्याचा बघायला गेलो तर झाडाची उंची मध्यम आकाराची आहे आणि जे शेंगा जे आहेत या शेंगा 2 ते 3 दाण्याच्या शेंगा आपल्याला दिसून येतो। खूप याने झाडाला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फुटवा दिसून येतो, याने जास्त फांद्या दिसून येतात। ह्याची जर आपण फुलांचा रंग पाहायला गेला तर याचा जांभळा रंग आहे। आणि पेरणीचा हंगाम जर पाहायला गेलो आपण तर 15 जून ते 25 जुलै या म्हणजे 15 जून पासून तर 25 जुलै पर्यंत आपण या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो। आता आपण जमिनीमध्ये आपण हलकी जमीन, भारी जमीन किंवा चुनखड या तिन्ही जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकतो। आणि जर काळी जमीन असेल तर नक्कीच ही व्हरायटी करा, तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये उत्पादन भेटेल। आणि ही महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये चालणारी ही व्हरायटी आहे। तर व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।